आता एक धक्कादायक बातमी रायगडच्या उरणमधून। पनवेलमध्ये तरुणीची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। 26 जुलैला रात्रीच्या सुमारास तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालेलं आहे। या तरुणीसोबत आरोपी दाऊद शेखने काही वर्षांपूर्वी छेडछाड केली होती, त्यामुळे दाऊद शेखवरच संशयाची सुई आहे। मृत तरुणीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। या प्रकरणी आता उरणमधील नागरिक संतप्त झालेले आहेत। त्यांनी उरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। उरणमधील संतप्त नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढलेला आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कर्नाटकला रवाना करण्यात आलेला आहे। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी या आंदोलकांकडून संतप्त नागरिकांकडून करण्यात येते। आज उरणमध्ये मानवतेला कालिमा पसणारी अशी घटना घडलेली आहे। यशस्वी शिंदे या महिलेवर जो अत्याचार झाले आहे, त्या नाराजपणे केले, त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आणि आत्ताच आपण बघितलं की अक्षता म्हात्रे या महिलेवर सुद्धा असाच अत्याचार झाला होता, तरी पण ही लोक घाबरत नाही। बघा कसं कृत्य केलेलं आहे। आणि आता महिलांवर खूपच अत्याचार वाढलेले आहेत आणि हे सरकारचं लक्ष नाही आहे। यशस्वी हिच्या उरणमध्ये निघून हत्या झालेली आहे। दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केलेली आहे। उरणमध्ये नेमकं काय झालं आपण पाहूयात। पीडित मुलगी उरणमध्ये राहते। तिचा मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन लगतच्या झुडपात सापडला। पीडित मुलगी गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी पनवेल स्टेशनकडे गेली। सायंकाळी 4:30 नंतर तिचा फोन बंद आला। रात्री उशिरा उरण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांचा शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह पनवेल स्टेशनच्या जवळ सापडला। पीडितेच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखवर संशयाची सुई आहे। त्याच्यावर पीडितेचे छेडछाड केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर जेलमध्ये त्याची रवानगी झाली। त्यानंतर तो कर्नाटकमधील गावी गेला। पण काही दिवसांनंतर तो पीडितेच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं। पोलिसांच्या तपासात दाऊदचं लोकेशन उरण, त्यामुळे त्यानेच पीडितेची हत्या करून पलायन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार। मेहबूब, तरुणीच्या हत्येप्रकरणी काय अधिकची अपडेट आहे? आज सकाळपासूनच उरणकर, समस्त उरणकर, कुठलाही पक्ष याच्यामध्ये जरी सर्व पक्ष असली तरी समस्त उरणकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। शिवसेना उभाटाकडून या मोर्चाची अधिकृतपणे हाक देण्यात आली होती, परंतु समस्त उरणकरांनी कालच मानसिकता होती समस्त उरणकरांची की निषेध मोर्चा काढायचा। या संदर्भात पोलिसांनी तात्काळ लक्ष नाही दिलं व या अगोदरही याच दाऊद शेख ह्या संशयित आरोपीने या मुलीची छेड काढली होती। त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल होता। तरी पण 2 दिवस झाले, 25 तारखेला सकाळी 11 वाजता घरातून बाहेर निघालेली ती जी युवती होती यशस्वी शिंदे, ही इतर संध्याकाळनंतर फोन लागत नव्हता म्हणून घरच्यांनी तात्काळ 25 तारखेला तक्रार दाखल केली। 26 तारखेला मात्र रात्री उरण पनवेल मार्गालगतच्या रोडवर आणि त्याच्या बाजूला झुडपामध्ये या इथं मृतदेह आढळून आला। छिन्न विच्छिन्न अवस्थेत अनेक अवयव कापलेला हा मृतदेह आढळल्यामुळे उरणकरांमध्ये संतापाची लाट पसरली। रोष व्यक्त केला गेला। काल संध्याकाळपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह हाती घेतला नाही, परंतु पोलीस यंत्रणामध्ये डीसीपी असेल, विवेक पानसरे, एसीपी व पीआय राजेंद्र कोते पाटील व आमदार महेश बालदी यांनी मात्र उरणकरांची समजूत काढली व पोलिसांच्या तपासावर विश्वास ठेवायला सांगितलंय। पोलिसांना आरोपी हे निष्पन्न झालेलं आहे। आरोपीला अटक करण्यात वेळ लागल अशा प्रकारे आमदार महेश बालदी व पोलीस यंत्रणेने समजूत घातल्यानंतर संध्याकाळी उरण नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। रात्री अंत्यसंस्कार झाले व आज सकाळी 10 वाजतापासून मोर्चाची हाक देण्यात आली होती। त्यानुसार आज सकाळपासून महात्मा गांधी पुतळ्याजवळून हा मोर्चा निघाला। आता हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या इथे समोर पोलिसांनी अडवलेला आहे। एसीपी व पोलीस या मोर्चेकरांची समजूत घालत आहेत व अद्याप मोर्चा हा आता पोलीस स्टेशन पर्यंत जाणार
हे अद्याप काही ठरलेलं नाहीये. परंतु मोर्चेकरांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आक्रोश होत असून फास्ट ट्रॅक मध्ये हा खटला चालवण्यात यावा व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. नक्कीच महबूब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.